एवढी आवरावर करून तुम्हाला कुठं जायचं आहे तर आम्हाला दिंडी आली आहे आमच्या गावामध्ये आणि आम्ही आवरून जाणार आहोत कारण की पंढरपूरला तर नाही जाऊ शकत पण इथले इथं तर म्हटलं आवरून जाऊया त्यामुळे आवराची तयारी चालू आहे. नमस्कार. तर फायनली आज माझं म्हणजे लुक कंप्लीट झालेला आहे. पाठीमागं आंबाडा घालून म्हणजे साडी वेअर केलेली आहे काटापदराची कारण दिंडीमध्ये काटापदराची साडी छान दिसती. तर मी माझ्यासोबतच माझ्या मुलीचं पण आवरलंय म्हणजे माझ्या स्टुडंटनी आवरलं हिचं समोर ये पण ही साडीची तिने वेअर केलेली ती मी शिवलेली होती. बाकीच्यांचं पण आवरायचं चालू आहे. तर आम्ही ही क्लासला होती. तर दिंडीसाठी आम्ही आलो होतो आणि अगोदर जेवणाचा कार्यक्रम चालू दिसते का सायली हो खायचंय सगळं शिवानी तू. तर अखेर आम्ही रेवणनाथाच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो आणि दर्शन पण घेतलं आहे. म्हणजे पाठीमागे जे समाधी आहेत त्यांचं पण दर्शन आम्ही आता घेत आहोत. अजून दिंडी आलेली नाहीये पण फटाके वाजलेला आवाज येतोय म्हणजे आली आहे जवळ. कसला भारी आंबा येतोय तर ज्याच्यासाठी आम्ही एवढं वाट बघत होतो ती दिंडी आली. साखरपुडा पण झाला हाय निकी बरं का. अरे आपली दिंडी काय ऐक ना मग काय. थँक्यू थँक्यू. हाय बोला हाय. हाय माऊली हाय. हाय माऊली. हाय माऊली. मागे थांबलाय का. ह्यांचा पाय धुतल्याच्या नंतर घेऊ का. ह्या घेऊन आल्यात आहेत तिथल्याच आहेत नाही नाहीत ना पलीकडले नाहीत ना. घेऊ का मी तुला मोबाईल किती का पलीकडे जावळ साडी माझ्याकडे घेऊ का. काय म्हणतात त्या पूजा झाल्यावर
ॲक्च्युली मला वाटलं इथं सगळ्यांचं मी विचारत होते आणि त्या मला म्हणले की मला म्हणते की तुमचं लग्न नाही झालंय का, तर मी त्यांना म्हणलं माझं लग्न झालंय. तर त्यांना विचारूया आपण त्यांना का असं वाटलं ते. तुम्हाला का असं वाटलं माझं लग्न नाही झालं? अगं आता तू दिसली नवरी सारखी, बाजूची ताई म्हणली नवरीच आहे, तिला बोलव इकडं. मग विचारलं का ताई तुझं काय लग्न झालंय का, म्हणते हा. म्हणलं कुठं असतं मिस्टर, म्हणली गावाला. मग मी म्हणलं रजिस्टर आहे का, म्हणते नाही. आणि तिच्या लग्नाला 11 वर्ष झालेत. मी त्यांना म्हटलं माझं लग्न होऊन जवळजवळ 12 वर्ष झालं आणि माझी म्हणजे मुलगी आहे पण आता कुठेतरी गेली आहे. तर ते म्हणते नाही तुझ्याकडे बघून वाटत नाही की 12 वर्ष झाले असते लग्नाला म्हणून मुलीलाच आपण तिच्या विचारलं. सोबत. मी म्हटलं माझ्या मुलीला विचारा तुम्ही. तुझ्या आईच आहे का, तर पोरगी म्हणते हा माझीच मम्मी. आम्हाला ठरवलं पटना ना असं का लग्न असं 12 वर्ष झाले असं म्हणून ना. तुम्ही कुठून बोलता, तुम्ही म्हणजे कुठून आलाय ते सांगा. ओतूरवरून आलोय आम्ही. तर माझा ह्यांचा काही प्रसंग नाहीये. तर तुम्हाला दाखवते, माझी मुलगी पण आली. मग तर त्यांना सांगितलं की ही माझी मुलगी आहे, तिला विचारा की तुझी मम्मी कुठली आहे. तर तिने पण सांगितलं की ही माझी मम्मी आहे म्हणून. तर बाय करा सगळ्यांना. नमस्कार. तर मी व्हिडिओ काढते आणि व्हिडिओ काढायचं खास कारण म्हणजे मी दिंडी आले गावात आणि मी खास सगळ्यांची गाठ घेत आहे. तर त्या म्हणे की तुमचं लव्ह मॅरेज झालंय का. तर तुम्हाला कशावरून वाटतंय माझं लव्ह मॅरेज झालंय? आता अजून तुझा कवळीच दिसती, म्हणलं आता 20-22 वर्षाचीच आहे म्हणून म्हटलं विचारलं. तरी तुमचं गाव कुठलं, तुमची यांची माझी काही ओळख नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना पहिल्यांदाच आज पाहिलंय. आम्ही आळे फाट्याचे दिंडीत आलेलो आहे, तेव्हा ती दिदी इथं दिसली. मला वाटलं तिचं